शिवसेना दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण वेगाने बदलत असताना श्रीकांत शिंदेच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नव्या चर्चांना उधाण आले। नाशिकमधून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली। न्यायालयाच्या आदेशानुसार हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं असून या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी स्पष्ट केले। कोकाटे यांच्याशी संबंधित प्रकरणात पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले। दरम्यान अटक वॉरंट जारी झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागून राहिले। न्यायालयीन आदेशानुसार पोलिसांची पुढील भूमिका काय असेल आणि माणिकराव कोकाटेंवर नेमकी कोणती कार्यवाही होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे। NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे। बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो। बरं, पुढची कारवाई कशी असेल सर? कायदेशीर कारवाई कशी करणार? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे। कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? कोण? हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली टीम काम करत आहे। कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पण सर प्रक्रिया कशी असणार पुढची? आता आम्ही वॉरंट बजावणी करता निघालेलो आहोत। आता बजावणी करण्याकरता आम्ही मुंबईला टीम रवाना। एका जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार टीका करताना खास शैलीत भाष्य केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेतात। आमच्याकडे खूप दादा आहेत, पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये पडत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागणं म्हणजे किती वाईट वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी मिश्किल शब्दात टीका केली। आय लव्ह यू माय मुख्यमंत्री त्यांचा नाईलाज आहे असं म्हणत सभागृहात एकच हशा पिकवला। यानंतर त्यांनी राम धनुष्यबाण मटका यांचा उल्लेख करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। नेमकं काय म्हणालेत मंत्री गुलाबराव पाटील थेट ऐकूयात। राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात। पण थोडं राजे आमच्याकडे बी लय दादा आहेत। आमच्याकडे काय दादा नाही, पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत। नाही, हम आदमी से लढते हम आदमी से। बाया मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये। कुणी मुलीनं आत्महत्या केली, कुणी सुनेनं आत्महत्या केली, त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये। मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं, किती वाईट वेळ आहे। आय लव्ह यू माय मुख्यमंत्री। मुख्यमंत्र्यांना नाईलाज आहे, यावं लागलं म्हणून आम्ही पण 4 जण आलो। 4 जण कशा करता असतात? आम्ही 4 है अनिकेत जी, हम 4 है। हम 4 खंदे, तुम्हारे हाथ में मटका है। राम बोलो भाई राम, बजा दिया काम। और हाथ में है धनुष्यबाण, देना नहीं डोके को तान। आगामी राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले। या टीकेला विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, आता सर्वांचं लक्ष त्याकडे लागले। फलटण नगर परिषदच्या निवडणूक प्रचारात राजकीय वातावरण तापत चाललंय। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार शब्दात हल्लाबोल केलाय। दबाव तंत्राला फलटणमध्ये थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। फलटण येथील प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली। फलटणमध्ये दबावाचं राजकारण चालणार नाही असा ठाम इशारा देत त्यांनी शिवसैनिकांची ताकद दाखवून दिली। समोरून कोणी आरग केलं तर त्यांच्या 10 पट आवाजात उत्तर देण्याची ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे।
राजे, तुम्ही फक्त हाका मारा, संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहील, असं देसाई यांनी ठामपणे सांगितलंय. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की पालकमंत्री कुणाला दम देत नाहीत, मात्र कोणी अंगावर आलं तर पाठ दाखवून पळणारे आम्ही नाही. उलट अंगावर येणाऱ्यांच्या 10 पावलं पुढे जाण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिलाय. की आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे, पण जर समोरनं कुणी आरं केलं तर त्याच्या 10 आवाज मोठा कार करण्याची ताकद शिवसैनिकांच्या मध्ये आहे. राजे, तुम्ही नव्यानं शिवसेनेचा भगवा घेतलाय खांद्यावर, त्यामुळे शिवसेनेच्या वळणात रुळायला थोडासा वेळ तुम्हाला लागल, पण तुम्ही नुसती हाक मारा फलटणमध्ये जरा कूर झालंय म्हणून. जिल्ह्यातली शिवसेना फलटणमध्ये आणून शंभूराजे उभा कराल, पण रामराजेच्या आणि संजू बाबाच्या अनिकेत राजेच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला, उद्या पत्रकार म्हणतील पालकमंत्री दम देतोय. पालकमंत्री दम देत नाही, पण अंगाव आमच्या आला तर माग पाठ दाखवून पळणाऱ्यातली शिवसेनेची आमची काम करण्याची पद्धत नाही. आमच्या अंगावर आला तर 10 पावलं पुढे जाऊन त्याची चाल खेळायची, डबल खेळायची ताकद शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला शिकवलेली. आम्ही गप्प आहे. योगेश कदम म्हणले तसं आम्ही कोणाच्या खोड्या काढायला जाणार नाही, आम्ही कोणाला आरं म्हणायला जाणार नाही, पण आम्हाला जर तुम्ही शांततेच्या मार्गानं निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा हे अशा कोणाला दमदाट्या कर, कोणाला काय कर, हे बिलकुल शिवसैनिक या ठिकाणी सहन करणार नाही. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी थेट आणि तीव्र शब्दात टीका केली. नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस डबघाईला आली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पक्षाकडे आज कोणतेही ठोस भविष्य उरलेलं नसल्याचं ते म्हणाले. नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसकडे आज भविष्य दिसत नाही, पक्षाकडे कोणतंही ठोस भवितव्य उरलेलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात आता स्वतःच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज्यातील काँग्रेस नेतृत्व दिशाहीन असून निवडणुका एकामागून एक हरल्या जात आहेत. याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. प्रज्ञा सातव यांच्या संदर्भात आपण कोणतीही मध्यस्थी केलेली नसून कुणालाही पक्षात येण्यासाठी आपण सांगितलेलं नाही. ज्यांना पक्षात यायचं आहे त्यांनी स्वइच्छेने यावं, पक्ष सर्वांसाठी खुला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय. नाना पटोले यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळेच काँग्रेसची ही अवस्था झाली असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. लोकांना न पटणारी आणि बेजबाबदार वक्तव्य नाना पटोले करत असल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असल्याची वक्तव्यामुळे राज्यातील सरकार गमवावं लागल्याची त्यांनी सांगितलंय. अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सरकार अडचणीत आलं आणि त्या बेजबाबदार वागणुकीचे परिणाम राज्याला भोगावे लागतात, असंही ते म्हणाले. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस सोडून जात असल्याचा आरोप करत त्यामुळेच काँग्रेसला आज हे दिवस पाहावे लागत असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. असं आहे की अनेक लोक काँग्रेसमधून सोडून अन्य पक्षामध्ये विशेषतः भाजपामध्ये येण्याकडे कल अनेक नेत्यांचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे. त्याचा अर्थच असा आहे की लोकांना काँग्रेसमध्ये काँग्रेसचं भविष्यही दिसत नाहीये आणि त्यांचे भवितव्य पक्षाबरोबर अनेकांचं भवितव्य निगडीत आहे आणि त्यामुळे ज्या पक्षालाच भविष्य नाही तर आपलंही भवितव्य काय राहील याचा हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये आहे. वर्षानुवर्ष लोक पक्षामध्ये निष्ठेने काम करत आहेत, जे काम निष्ठेने करत आहेत त्यांची कदर कुठे होत नसेल आणि पक्षाचंच भविष्य काही दिसत नसेल, नेतृत्व राज्यातलं जे आहे हे दिशाहीन आहे, काही करणं इतपत हे तयारी नाही आणि निवडणुका एकामागोमाग एक पक्ष हरत चालला आहे. त्यामुळे स्वाभाविक याचा परिणाम लोकांच्या मनावर होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक हे काँग्रेस सोडून आता अन्य पक्षात जात आहे. तुमच्या त्या संपर्कात होतात का त्यांच्या प्रवेशामध्ये? तुमची मध्यस्थी अशी ठरली नाही ना, माझी कुठली मध्यस्थी नाही आणि मी कोणाला काही सांगत नाही. ज्यांना वाटेल त्यांनी यावं, आमचं काय. शेवटी पक्ष हा सर्वांसाठीच आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे त्यांचं स्वागतच आहे. राजीव सातव इतके म्हणजे हे होते, गांधी घराण्याच्या निकटवर्ती होते आणि प्रज्ञा सातव यांना 2दा आमदारकी दिली काँग्रेस सोडली. आपण विचार करू शकता, ज्या अर्थी जी मंडळी पक्षाशी फार प्रामाणिकपणे काम करत होती त्यांनाही हे करावं लागतंय.
याचा अर्थच आहे की त्यांच्या निष्ठेची किंवा त्यांच्या कामाची कदर होत नसेल. नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप चिखलीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांची गळाभेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सत्ताधारी आणि मित्र पक्षांमध्ये समन्वयाच्या हालचाली सुरू आहेत. भाजप शिवसेना युतीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप चिखलीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांची नांदेडमध्ये झालेली गळाभेट लक्षवेधी ठरली. या भेटीत नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्राकडून मिळते. या घडामोडीमुळे नांदेडच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबतची चर्चा अखेर सुरू झाली. आज जालन्यात भाजप शिवसेनेच्या नेत्यांची युतीसाठी पहिली प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय. जालन्यात आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महापालिका निवडणुकीतील युती संदर्भातील पहिली बैठक पार पडली. शहरातील एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. ही केवळ प्राथमिक बैठक असून यामध्ये दोन्ही पक्षाची शहरातील राजकीय स्थिती, संघटनात्मक ताकद आणि निवडणुकीच्या दृष्टीने असलेली तयारी यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला भाजपकडून महानगर जिल्हा अध्यक्ष भास्कर दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, तर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर आणि जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे उपस्थित होते. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र ही केवळ पहिली बैठक असून पुढील काळात आणखी काही बैठका होणार आहेत. त्या बैठकीनंतरच युती करण्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी दिली. दरम्यान या बैठकीत महापौर पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. हे बघा, उभय पक्षांच्या दोन्ही नेत्यांची आमची सर्वांची आता ही बैठक झाली. सकारात्मक बैठक पार पडली आणि जालना शहराच्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं ही युती झाली पाहिजे अशा दृष्टीने ही बैठक झाली. आणि मग दोन्ही नेत्यांनी सांगितलं, पण आंबेकर साहेबांनी सांगितलं, माजी आमदार आपले कैलाजी गोरंट्याल साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक प्रभागाचा आम्ही अभ्यास करणार आहे. सध्या ही जी बैठक झाली ही काही फायनल बैठक नाही, ही प्राथमिक बैठक झाली आणि अजून तर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे. जोपर्यंत संपूर्ण डेटा आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत वाटाघाटीची बैठक या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून आजची ही प्राथमिक बैठक ही अत्यंत सकारात्मक अशी बैठक या ठिकाणी पार पडली. आमचे नेते सन्माननीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, कुचे साहेब, संतोष पाटील दानवे आणि आमच्या समन्वय समितीच्या अशोकांना पांगारकर, सिद्धविनायक मुळे, नंदाजी काबली आणि माजी आमदार आणि आमच्या महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख कैलाजी गोरंट्याल साहेब, शिवसेनेचे नेते भास्कररावजी आंबेकर साहेब, पाचपुले साहेब आणि आपले सन्माननीय शिवसेना प्रमुख घुगे साहेब, आमची ही प्राथमिक बैठक या ठिकाणी पार पडली आणि ती अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली. महायुती जालन्यामध्ये होणार आहे, कारण हिंदू मतांचं विघटन त्या ठिकाणी होऊ नये आणि म्हणून ही अत्यंत चांगल्या पद्धतीची बैठक आज पार पडली. 2-3 दिवसामध्ये पुन्हा दुसरी चर्चेची फेरी त्या ठिकाणी होईल. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागलेत. दोन्ही पक्षांमध्ये बैठक पार पडली असून जागा वाटपाबाबतही प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये युती होण्याची शक्यता बळावली आहे. या संदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीत शिवसेनेच्या वतीने 60 ते 40 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडण्यात आलाय. यामध्ये 60% जागा शिवसेनेला देण्यात याव्यात अशी मागणी बैठकीत करण्यात आल्याचं आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्पष्ट केलंय. ही चर्चा प्राथमिक टप्प्यात असून पुढील बैठकीत युतीबाबत आणि जागा वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल असेही संकेत त्यांनी दिलेत. त्यामुळे नांदेड महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती होणार का, याकडे राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलंय. का महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन प्रचार सुरू झालेला आहे. त्या निमित्ताने नांदेड महापालिकेचे महाराष्ट्रामध्ये महापालिकेचे इलेक्शनची
रामधूम चालू आहे. त्याच्यामुळे तसेच नांदेड महापालिकेच्या सुद्धा इलेक्शन निवडणुकीचं रामधूम चालू आहे. त्याच्यामुळं जे आज कालच आम्ही महायुतीची जे बैठक झालेली त्याची सुद्धा 5 समितीचे सदस्य होते. समिती आम्ही सुद्धा निवड केलेली, त्यांनी सुद्धा निवड केलेली आहे महायुतीच्या चर्चा करण्याबाबत. त्याच्यामुळं काल सकारात्मक चर्चा झालेली. येणाऱ्या काळात जागा किती मागितल्या, शिवसेनेला किती जागा मागितल्या? जसं मागच्या 95 पासून 60चा फॉर्म्युला आहे, 60-40चा, तसं आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि जिथं स्थानिक आमदार असतो, स्थानिक प्राबल्य असतं, ताकद असते, त्याचे 60% आहे आणि 40% जे सत्तेमधल्या पक्षाने घेण्यात यावं असं आहे फॉर्म्युला. त्याने स्वीकार केला का भाजपाने तो फॉर्म्युला? आता स्वीकारतील न स्वीकारतील त्याचं हे आता चर्चा चालू आहे. येणाऱ्या काळात चर्चा चालूच राहणार आहे. याच्यावर 100% काही ना काही तोडगा निघेल. तसं तुम्ही म्हणलं तसं ठीक आहे. त्याचं थोडं प्राबल्य असलं तर आमची बी ताकद आहे, कारण कोरोनाच्या पिरियडला मी स्वतः नांदेड उत्तर मतदारसंघावर वर्चस्व केलेलं आहे. सांगा, ठीक आहे, 60-40चा फॉर्म्युला ठरला, परंतु तुम्हाला अपेक्षित जागा किती? भाजप तुम्हाला किती जागा असणार? हे बघा, कालच हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले की मीटिंग झालेली आहे आमची शिंदे साहेब, फडणवीस साहेबाची, मुख्यमंत्री साहेबाची, उपमुख्यमंत्री साहेबाची, की महाराष्ट्रामध्ये आपल्याला महायुतीमध्ये लढायचं आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या जेवढी जशी ताकद आहे, जसे नगरसेवक तुमचे दुसऱ्या पक्षातून तुमच्याकडे आलेले आहेत, त्याचं पहिलं प्राधान्य आहे आणि त्याला तुम्ही जागा 100% द्या. तसेच जे महायुतीचा फॉर्म्युला म्हणलं तसं की फॉर्म्युला त्याचा असला तरी आमचा प्रस्ताव दिला, त्याचा प्रस्ताव दिलेला आहे. काल बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली. येणाऱ्या काळामध्ये काही दिवसात बैठका होतील, तोडगा निघण्याचा प्रयत्न. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम KDMCत महायुतीची सत्ता आणणार असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. गुरुवारी सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, श्रीकांत शिंदे यांची टीम अष्टपैलू असून टीममध्ये एकापेक्षा एक सरस कार्यकर्ते आणि खेळाडू आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत महायुतीचा झेंडा फडकवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान या कार्यक्रमात विविध पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, माजी नगरसेविका जान्हवी पोटे, मनसेच्या माजी नगरसेविका कस्तुरी देसाई, पदाधिकारी कौस्तुभ देसाई, माजी नगरसेवक फैजल जलाल, उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आशा रसाळ, तसेच मनसेच्या माजी नगरसेवक नितीन निकम यांच्या पत्नी सरिता निकम यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय ते थेट ऐकूया. या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात. कल्याण डोंबिवलीत आता आपल्याकडे 101 बडकर बॅट्समन आहेत. धोनी आहे, विराज आहे, रोहित आहे, सूर्यकुमार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे. चौकार षटकार ठोकणारी आहे, विरोधकांची दांडी गुल करणारी आहे. आणि आता सचिन आलेला आहे. आणि म्हणून आता ही जी काही टीम आहे, ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. महाराष्ट्र एकीकडे पक्ष प्रवेशांची वाढती संख्या आणि दुसरीकडे नेतृत्वावर व्यक्त होणारा विश्वास यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची ताकद वाढत असल्याचं चित्र दिसतंय. ठाण्यातून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसचं उघडपणे कौतुक करत मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीकांत शिंदे म्हणाले, आतापर्यंत आमदारकी असो किंवा खासदारकी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेली मतं ही काँग्रेसकडून ट्रान्सफर झालेली होती. मात्र या आघाडीचा खरा फायदा UBTला होत होता. काँग्रेसला मात्र तसा लाभ मिळत नव्हता. आता मात्र मतांवरच इतर पक्ष निवडून येत असल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं असून त्यामुळेच मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याने श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले ते थेट ऐकूयात. काँग्रेसच्या मतांवरती UBT आतापर्यंत निवडून आली.
आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल, जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं, पण काँग्रेसचा त्यांना फायदाच काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता. आज काँग्रेसने ते हेरून घेतलं, जाणून घेतलं की आता बाबा आमच्यामुळे हे लोक निवडून येतात. आज काँग्रेस जे आहे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे.